मराठा आरक्षणासाठी मराठा योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील दिनांक 30 मे पासून पुन्हा मैदानात अंतरवाली सराटीत करणार उपोषण। मराठा समाजाच्या सर्व मागण्या मंजूर करून घेण्यासाठी अंतरवाली सराटी ते दिनांक 30 मे पासून पुन्हा आमरण उपोषण करणार असल्याची माहिती मराठा आंदोलक व मराठा योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना दिली। आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील सर्व मराठ्यांनी जातीच्या कल्याणासाठी घरी न राहता अंतरवाली सराटी येथे यावे असे आवाहन त्यांनी केले। ते म्हणाले, आता असे आंदोलन करायचे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना चारही बाजूंनी मराठे दिसले पाहिजे। आतापर्यंत सरकारला 8 महिने वेळ दिला, आता सातारा, कोल्हापूर, पुणे, मिरज संस्थांचा GR काढा। 1994च्या धर्तीवर हा GR असायला हवा। आतापर्यंत 58 लाख कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत, त्या सर्वांना प्रमाणपत्रे मिळाली पाहिजेत अशी आमची प्रमुख मागणी असल्याचे त्यांनी सांगितले। सातारा संस्थानातील GR विषयी बोलताना ते म्हणाले, सातारा संस्थांचा GR तुम्ही का काढत नाही? तुम्ही 1 महिन्यात GR काढतो म्हटले होते, 8 महिने झाले, आता मी तुम्हाला वेळ नाही देऊ शकत। सातारा, कोल्हापूर, औंध संस्थांचा GR काढून त्याची अंमलबजावणी केली पाहिजे अशी जोरदार मागणी मराठा आंदोलक व मराठा योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। पुन्हा एकदा त्यांनी एल्गार पुकारला असून 30 मे 2026 पासून ते पुन्हा एकदा मैदानात उतरून उपोषण करणार आहेत। त्यांच्या उपोषणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे।